सिरम व तेल लावून केस वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण आयुर्वेदानुसार केस हा अस्थिधातूचा उपधातू आहे. म्हणजे प्रॉब्लेम बाहेर नाही, आतमध्येच आहे. आपल्या क्लिनिकमध्ये असे बरेच पेशंट्स येतात ज्यांनी भरपूर वेगवेगळे सिरम्स आणि तेल वापरलेली असतात, तरीही त्यांचा हेअरफॉल कंट्रोलमध्ये आलेला नसतो. आयुर्वेदात हे सांगितलेले आहे की तुमचा अस्थिधातू म्हणजे हाडांचा बाय प्रोडक्ट म्हणून केस तयार होत असतात. त्यामुळे जर का तुमच्या अस्थिधातूपर्यंत पोषण पोहोचत नसेल तर तुमचे केस सुद्धा विकृतच तयार होणार. आयुर्वेदानुसार आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन जर का छान झालं तर त्यानंतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि हे सर्व धातू छान तयार होतात व त्यापासून तयार होणारे बाय प्रोडक्ट सुद्धा छान तयार होतात. जर का अस्थिधातूपर्यंत पोषणच पोहोचत नसेल तर तुमचे केस सुद्धा विकृत होऊ शकतात. आपल्या क्लिनिकमध्ये एक 32 इयर्सची फिमेल आली होती जिने बरेच हेअर प्रोडक्ट्स वापरले होते, तरी सुद्धा हेअरफॉल कंट्रोलमध्ये येत नव्हता. प्रॉपर परीक्षण केल्यावर हे लक्षात आलं की तिथं व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम लेवल्स फार कमी होत्या. पचन सुधारणारी औषधं, व्हिटॅमिन डी लेवल्स वाढणारी औषधं आणि अस्थि पोषक अशी औषधं सुरू केल्यावर या पेशंटचे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम लेवल सुद्धा छान झाले व त्याचबरोबर तिचा केस गळतीचा त्रास सुद्धा लगेचच कंट्रोलमध्ये आला. तुमच्या केस गळतीचं नक्की कारण काय आहे हे तुम्ही सुद्धा आजच जाणून घ्या. कन्सल्टेशनसाठी नंबर खाली दिलेला आहे.